शंभूराजे. आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्यात. पण ज्यांचं वाटतं ते मस्तक त्या मस्तकाला शिवाय राहत नाही. त्या राजमाता जिजामासाहेब 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण त्यांची पूजा फार कमी लोक करतायत. माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतायत. ते जानते राजे छत्रपति शिवाजी महाराज ये संभव मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता. ते छत्रपति संभाजी महाराज या सर्वांनाच माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतात तो शंभू राजा. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतात तो शंभू राजा. रुद्राचा अवतार म्हणजे शंभू राजा. रुद्राचा अवतार म्हणजे शंभू राजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभू राजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभू राजा. शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा. शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा. सहस्राच्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा. सहस्राच्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा. मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभू राजा. मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभू राजा. यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजला असेल. नमस्कार, मी सौम्या सुशांत सावंतकर, आदर्श प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी. आपल्या समोर विषय मांडते छत्रपती संभाजी महाराज. होय, छत्रपती संभाजी महाराज. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरत नाही. हाच एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला आहे. एक गोष्ट अशी की राजा शंभू तुमच्या आमच्या काळजात अजूनही जिवंत आहे याची साक्ष. आजूबाजूला जी सह्याद्रीची उंचावली ती उगाच नाही पण सह्याद्रीच्या पायथ्याशी कित्येक जणांनी स्वतःला गाऊन घेतलं आणि याच सह्याद्रीच्या कुशीत जन्मले ते फक्त शिवराय आणि शंभूराजे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरात झाला आणि तोफांचा गडगडाट झाला. सरीत चौघरे वाजू लागली. सगळे आनंदी आनंदी वातावरण पसरले. भगवा विमान फडकू लागला. सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजर पडू लागली. अबाध दक्कन नभरमेघ झाला आणि कडेकोपऱ्यात एकच तारे गुंफली. माझा राजा जन्मला, माझा शंभू जन्मला, माझा शंभू राजा जन्मला. शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में. अरे शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाले टिकते नहीं छत्रपती संभाजी महाराज के दरबार में. तुम्ही कधी जगाच्या इतिहासाकडे मागून पहा. तुम्ही कधी जगाच्या इतिहासाकडे मागून पहा. कित्येक राजे झाले, महाराजे झाले, बादशाह झाले. त्यांच्यामध्ये एक गोष्ट मात्र समार्थच होती. ज्या राजाकडे भौतिक सामर्थ्य जास्त होतं त्याच्याकडे दुर्दैवी शारीरिक सामर्थ्य कमी होतं. पण ज्या राजाकडे शारीरिक सामर्थ्य जास्त होतं त्याच्याकडे दुर्दैवी भौतिक सामर्थ्य कमी होतं. पण या जगाच्या पटलाचा एक कमी राजा आहे त्याच्याकडे शारीरिक सामर्थ्य होतंच पण त्याच्या कित्येक पटीने जास्त भौतिक सामर्थ्य होतं आणि त्या राजाचं नाव म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज गादीवरती बसले. स्वराज्याचे धाकले छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्यासाठी आला औरंगजेब बादशाह लाखाची फौज घेऊन. अरे संपविल्या शिवबाचे स्वराज्य औरंगजेब आला. अरे संपविल्या शिवबाचे स्वराज्य औरंगजेब आला. सांग संभाजी कशी देणार तू टक्कर या वादळाला. अरे 63 वर्षाचा तो दिल्लीचा बादशाह. 63 वर्षाचा तो दिल्लीचा बादशाह आणि 23 वर्षाचा हा कोवळा शंभू पहा. आणि 23 वर्षाचा हा कोवळा शंभू पहा. 3 लाख घोडेस्वार, 2
लढत होता आणि तरी त्याला तो जिंकता आला नाही. अरे औरंगजेब बादशाहच काय, तर बापान जरी किल्ला लढवला असताना तरी त्याला तो जिंकता आला नसता. पण औरंगजेब बादशाह किल्ला लढत होता जिंकण्यासाठी आणि आमचे मर्दमावळे किल्ला लढत होते शोभांचं राज्य वाचवण्यासाठी. अरे मृत्यूलाही मानत होता त्याचा कावा. अरे